करतेस इथे? अजून आवरून नाही का झालं? झालंय माझं आवरून. काही हवंय का तुला? मला हे अख्खं किचन हवंय. मी तुझ्या समोर काम नाही करणार. तू जा बरं इथून. काय 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 लपवतेस ग तू हातात? कुठे काय? आणि तुला काय करायचंय ग? तू जा ना इथून. तनय अगं ते हो. तू काय करतेस इथे? तुला म्हंटल होतं ना आज जा. ओके, चालू दे तुझं. काय प्रॉब्लेम नाहीचा काय माहिती, मध्ये 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 नुसतं. हा बोल. तनया, रडायला काय झालं तुला? नक्की त्या वसुंधराने काहीतरी केलं असेल, हो ना? मम्मा, यावेळेस तर मी खूप जोरात तोंडावर पडले. आणि यावेळी तर या मूर्ख वसुंधराला काहीच करायची गरज नाही पडली. अगं पण झालंय काय तनया? मम्मा, तूच म्हणाली होतीस ना तुझ्या सासूला इम्प्रेस कर, म्हणून मी त्यांच्यासाठी खिचडी बनवली. तर ती सगळी खिचडी करपून गेली. अरे देवा. अगं पण मम्मा, तरी मी गिव्ह अप नाही केलं. मी ना बाहेरून खिचडी ऑर्डर केली. आई खाणार पण होत्या. त्यात तो मूर्ख डिलिव्हरी बॉय रायता राहिला म्हणून परत आला. आईने खिचडी खाल्ली पण नाही. आणि ती वसुंधरा माझी मज्जा बघत बसली. तनया, आधी रडणं बंद कर. रडणं बंद कर आधी. आणि मला एक सांग, तू आधीच खिचडीची ऑर्डर का नाही दिलीस? अगं तूच म्हणाली होतीस ना तुझ्या सासूबाईंना इम्प्रेस कर, म्हणून मी गेले किचन मध्ये. अगं हो, पण म्हणून काय डायरेक्ट खिचडी करायची? नशीब तुझी खिचडी त्या जयश्रीनी खाल्ली नाही म्हणून. नाहीतर ती इम्प्रेस नाही, डिप्रेस झाली असती. मम्मा. मम्मा काय मम्मा? हे बघ तन्या, खोटं बोलणं चुकीचं नाहीये. खोटं बोलणं पकडलं जाणं हे चुकीचं आहे. आणि दर वेळेला जरा खुट्ट झालं की मम्माला फोन करतेस. कधीतरी स्वतःचं डोकं वापरायला शिक. आता फोन ठेव आणि आधी जाऊन जयश्रीची माफी माग. काय? परत लोटांगण? तनया, जे सांगितलंय ना ते कर. ओके फाईन. बाय. बाय. नाही 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 नाही, रामो, नको नको. सोडणार नाहीये मी तुला. सोडणार नाहीये मी तुला. दम करते ना तू. तनु उठ. कुठे ती? कुठे कुठे? कोण? ती वसुंधरा. ती तिच्या रूम मध्ये असणार ना. ओके. नो, आय एम नॉट ओके. वसुंधरा ना स्वप्नात पण मला माझ्या थोबाडीत मारताना दिसतीये. यार, तू अजून किती दिवस याचा विचार करणार आहेस? जाऊ दे ना, आता संपलाय तो विषय. अखिल, हा विषय तुझ्यासाठी संपला असेल, पण माझ्यासाठी कधीच संपणार नाहीये. आणि तुला लाज वाटत नाही असं म्हणायला की सोडून दे? काहीतरी कर ना. मी काय करणार आहे तनु? आता हे बघ, हे जे काही आहे ना हे तुमच्यात आहे. त्या दिवशी तू नशेत वाटेल तसं बडबड करत होती तिला, म्हणून तिने मारलं तुला. अखिल, तू अशक्य आहेस. आणि तुला माझी पर्वा कुठे आहे? काय फरक पडतो ना तुला? कम ऑन यार, आर यू बीइंग सिरियस राइट नाउ? डू यू हॅव एनी आयडिया माझ्या डोक्यावर आता किती प्रेशर आहे, किती टेन्शन मध्ये आहे मी कंपनी चालवतोय, मी सतत काम करतोय यार, रोज मीटिंग्स करतोय. आता उद्या पण मीटिंग्स लाईन अप आहेत. नो व्हॉट एव्हर, मला आता पाद नाही घालायचं आहे. आय नीड सम रेस्ट. मी झोपतोय. गुड नाईट. अखिल, गुड नाईट. बोल. मम्मा, डोकं आउट होतंय हा माझं. त्या वसुंधराने स्वप्नात पण माझ्या कानाखाली मारली. तू नुसती येऊन तिला धमकी देऊन गेलीस. कधी ऍक्शन घेणार आहेस?
सगळं ना नकोसं झालंय मला. असं वाटतं जावं तिच्याकडे आणि सनसनीत वाजवून द्यावी. तुला काय वाटतं? मला वाटत नाही तिला थोबाडीत माराविषयी. अगं प्रत्येक वेळेला मारण्यासाठी हातच उचलायला पाहिजे असं नाहीये बाळा. अपमान ना खूप जास्त दुखतो. असं करायचं ना की आयुष्यात कधी उभीच राहिली नाही पाहिजे असं पाडायचं तिला, कळलं? पण त्यासाठी तू पेशन्स ठेवायला पाहिजेस. म्हणजे अजून वाट बघू? हो, नाही तर इम्पेशंटली काहीतरी करायला जाशील आणि स्वतःचाच अपमान करून घेशील. नाही मम्मा, यार मला काहीतरी करायचंय तिला. तनया, तू झोप बरं आता, झोप. आणि मलाही झोपू देत. गुड नाईट. कोणाचा? तनयाचा फोन होता का? काय म्हणत होती? टेन्शन मध्ये आहे जरा. आणि तू तुझ्या लाडक्या लेकीला नेहमीप्रमाणे पट्टी पडवली असशीलच ना? तुला काय करायचंय? मी हँडल करतेय ना. ते डोक्यावर जे कर्ज झालंय ना त्याची चिंता करतो. ते कोणामुळे झालं याचाही विचार करा जरा. तुमच्याच कर्माची फळं आहेत ती. म्हणे हँडल करेल. माझ्या नाही, त्या जयश्रीमुळे झालंय हे सगळं. माझ्या आयुष्याची माती करून स्वतः मात्र श्रीमंतीत लोळतीये. पण नाही जयू, तुझे ना दिवस भरत आलेत. नाही तुला आणि वसुंधराला रस्त्यावरती आणलं ना तर बघच.